नमस्कार मंडळी, मी प्रिया गोडबोले, मराठी विश्व न्यू जर्सी व्हाईस प्रेसिडेंट. आणि आज मी आपल्याला रंगदीप दिवाळी अंक 2026 विषयी काही माहिती सांगायला आलेली आहे. मागच्या वर्षी आपण रंगदीपचा 35वा अंक अतिशय धूमधडाक्यात साजरा केला. यावर्षीच्या 36व्या वर्षाच्या अंकाचं आम्ही नाव ठेवलेलं आहे 36वे प्रवाही वर्ष. आणि यावर्षीचा विषय जरा मजेशीर आहे, म्हणजे 36 गुण. तर तुम्ही म्हणाल की 36 गुण म्हणजे जे आपण लग्नात बघतो ते गुण का? तर मला खात्री आहे की आपल्याकडे काही लेखक मंडळी असणार आहेत की जे या विषयावर सुद्धा नक्की काहीतरी लेखन पाठवतील. मात्र गुण अनेक प्रकारचे असतात, तसेच अवगुणही अनेक प्रकारचे असतात. मला वाटतं त्याच्यामुळेच आपण घडतो, आपले विचार घडतात. आणि असेच अनेक गुण आम्ही आवाहनात दिलेले आहेत. ईमेल, फेसबुक, व्हॉट्सॲपद्वारे आम्ही तुम्हाला आवाहन मागच्या आठवड्यात पाठवलेलं आहे. आणि मला खात्री आहे की तुम्ही ते वाचलेलं असणार. आणि नसेल वाचलं तर नक्की जाऊन आता तुम्ही ते वाचू शकता. त्याच्यामध्ये आम्ही अनेक विषय दिलेले आहेत ज्याच्यावर तुम्ही तुमचं लेखन भेटू शकता. दुसरा मुद्दा असणार आहे तो लहान मुलांसाठीचे विषय. तर लहान मुलांसाठी सुद्धा आम्ही शाळेच्या संदर्भातले बरेच विषय आव्हानात दिलेले आहेत. तुम्ही आवाहन वाचलं तर तुम्हाला नवदीप युवा कोपरा या विषयाखाली अनेक विषय सापडतील, ज्याच्यामध्ये तुम्ही मुलांकडनं मराठी साहित्य अगदी 5 वाक्यात का होईना पण नक्कीच लिहून घेऊ शकता आणि ते आम्हाला पाठवू शकता, याची आम्हाला खात्री आहे. आता मी तुम्हाला रंगदीपच्या स्पर्धांविषयी सांगणार आहे. रंगदीपमध्ये आपण अनेक स्पर्धा घेतो. सर्वात प्रथम आणि आवडती स्पर्धा असणार आहे ती रंगदीपचं मुखपृष्ठ. दिवाळीच्या विषयावर बेतलेली किंवा या आपल्या 36 गुण या विषयावर बेतलेली एखादी सुंदरशी कलाकृती तुम्ही आम्हाला पाठवायची आहे आणि ह्याची स्पर्धा असणार आहे. जे सर्वाधिक लोकप्रिय कलाकृती असणार आहे ते आपण मुखपृष्ठ म्हणून छापणार आहोत. मात्र AI चा वापर करू नये अशी आम्ही तुम्हाला विनंती करतो. तुमचे स्वतः काढलेले चित्र आम्हाला पाठवावं. दुसरी स्पर्धा असणार आहे काव्यस्फूर्ती स्पर्धा. या काव्यस्फूर्ती स्पर्धेत आम्ही तुम्हाला 2 चित्र आणि 1 कवितेची ओळ असे 3 ऑप्शन्स दिलेले आहेत. यापैकी कुठलंही एक ऑप्शन वापरून तुम्ही 20 ओळींपर्यंत कविता करून आम्हाला स्पर्धेसाठी पाठवायची आहे. तिसरी स्पर्धा असणार आहे शब्दकोड्यांची स्पर्धा. आणि ते शब्दकोडे आपल्या वेबसाईटवर आपण पुढच्या आठवड्यापर्यंत लोड करणार आहोत. तुम्ही ते डाउनलोड करू शकता, प्रिंट करा, स्कॅन करा आणि आम्हाला पाठवू शकता. नवीन आम्ही शब्दकोड्यांची एक ॲक्टिव्हिटी तयार केलेली आहे, ती म्हणजे लहान मुलांसाठी घरगुती शब्दांचे शब्दकोडे. ते सुद्धा आपल्या वेबसाईटवर सध्या आपण अपलोड केलेले आहे. तुम्हाला काय करायचं आहे, वेबसाईटवर जाऊन लहान मुलांचं शब्दकोड डाउनलोड करायचं आहे, प्रिंट करायचं आहे, ते सोडवायचं आहे आणि स्कॅन करून आम्हाला ईमेल करायचं आहे. चौथी स्पर्धा असणार आहे शब्द गुंफण स्पर्धा. याच्यामध्ये आम्ही अनोख्या प्रकारचे 10 शब्द आपल्याला दिलेले आहेत. या 10 शब्द वापरून तुम्हाला 10 ओळींची एखादी कविता किंवा 10 ओळींचं एखादी लघुकथा लिहून आम्हाला स्पर्धेसाठी पाठवायचं आहे. यावर्षीपासून रंगदीप कथा स्पर्धा ही एक आपण नवीन कथा स्पर्धा आयोजित करणार आहोत. आणि या कथेचा यावर्षीचा विषय असणार आहे माझे अमेरिकेशी जुळलेले गुण किंवा न जुळलेले गुण. तर ह्या स्पर्धेचे सगळे जे काही नियम आहेत, अटी आहेत, त्या आपण आवाहनात दिलेल्या आहेत. त्या तुम्ही जाऊन वाचाव्यात आणि त्याप्रमाणे तुमची कथा बेतून आम्हाला स्पर्धेसाठी पाठवावी अशी मी आपल्या सर्वांना विनंती करते. सगळ्यात महत्त्वाचे असतात आपले जाहिरातदार. रंगदीपचे जाहिरातदार म्हणजे रंगदीपचा कणा, हो की नाही? तुमच्यामध्ये जे कोणी व्यावसायिक असतील त्यांनी तुमच्या व्यवसायाची जाहिरात आम्हाला रंगदीपमध्ये पाठवावी अशी मी तुम्हाला विनंती करते. आपलं जे रेट कार्ड असणार आहे ते सुद्धा आवाहनात दिलेलं आहे आणि कुणाला संपर्क साधायचा ते सुद्धा आपल्या आवाहनात दिलेलं आहे. तर चला तर पटापटा सगळ्यांना मेसेज करा, ईमेल करा, तुमचे लेखन साहित्य तयार करा आणि आम्हाला 30 ऑगस्ट 2026पर्यंत रंगदीप दिवाळी अंक @gmail.com या ईमेल IDवर पाठवा. पुन्हा एकदा ईमेल सांगते, रंगदीप दिवाळी अंक @gmail.com. आणि ही सर्व माहिती तुम्हाला आवाहनात मिळणारच आहे. त्यामुळे पटकन तुमची ईमेल शोधा किंवा व्हॉट्सॲप शोधा किंवा फेसबुकवरती शोधा आणि तुम्हाला हे आवाहन नक्की मिळेल. तुम्हाला नाही मिळालं तर मला मेसेज करा आणि आपण लवकरच भेटूया. मला तुमच्या सगळ्यांचं लेखन वाचायला अतिशय उत्सुकता वाटते आहे. धन्यवाद.